तरुणाला समाधान मुंडे टोळीकडून मारहाण करण्यात आली। मारहाण करत पाया पडायला लावतानाचा समाधान टोळीचा व्हिडिओ समोर आलाय। काल एका तरुणाला समाधान मुंडे टोळीकडून लाठ्या-काठ्यांसह अमानुष मारहाण झाली। या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। आरोपींच्या शोधासाठी 2 पथकही रवाना झाली आहेत। समाधान मुंडे टोळीकडून एका तरुणाला मारहाण होतानाचा हा प्रकार, पाया पडायला लावल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। बातमी बीडमधनं कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली। परळी रेल्वे परिसरातून 2 गावठी कट्ट्यांसह 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। अमोल कांदे आणि पांडुरंग शेंडके अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। सतीश मुंडे आणि मनोहर मुंडेने पिस्तूल दिल्याची आरोपींकडून कबुली देण्यात आली आहे। परळीच्या संभाजीनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्याआधी चोरट्यांचा धुमाकूळ, कपाट तोडून सोन्याच्या दागिन्यांचं 1,96,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास, तपास सुरू। पूर्व मोसमी पावसामुळे बीडच्या कुटेवाडीत कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान। बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी केली पाहणी, पंचनामे करण्याची मागणी। 3 वर्षांपासून सातत्याने TV9 मराठी नंबर 1 बातम्यांचं एकमेव हेडक्वार्टर TV9 मराठी आता DD फ्री डिशवर चॅनल क्रमांक 68 वर उपलब्ध। TV9 मराठी, एकमेव।